आमचा इथे चालू आहे नाश्ता. दीक्षाने उपमा बनवलाय खूप दिवसानंतर. काय कधी प्रश्न पडतो घरी असल्यावरती काय बनवू म्हणजे कसं मी जातो ऑफिसला तेव्हा टिफिनमध्ये जे बनवतो तेच मी खातो. असं काय माझं काय नाही वेगळा खायला पाहिजे ब्रेकफास्टमध्ये आणि लंच वेगळा असं काय नाही. मग तेच असतं, मग ते पण दीक्षा घालेन दुपारी तिला काहीतरी वेगळा बनवतात. पण जेव्हा आम्ही घरी असतो तेव्हा प्रश्न पडतो काय बनवायचं. आणि मला सांगायला खूप आवडेल की मला माझ्या बड्डे निमित्त खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. त्यांचं खूप खूप स्वागत आणि त्यांचे खूप खूप आभार. मला खूप चांगलं वाटलं कारण कालचा बड्डे खूप स्पेशल झाला. दीक्षाने पण खूप लहान पण खूप मोठा माझ्यासाठी सरप्राईज दिला. नंतर भाऊजी आणि राणींनी पण मोठा सरप्राईज दिला. त्यांनी खूप सेलिब्रेट केला आमचा बड्डे. तर खूप चांगला वाटला. खूप चांगला बड्डे गेला माझा 31वा. आणि तुम्हा सर्वांचे पण खूप खूप आभार. तुम्ही सर्वांनी मला मेसेजद्वारे, कॉलद्वारे, व्हॉट्सअपद्वारे जे पण शुभेच्छा दिला त्यांचा खूप स्वीकार करतो मी आणि तुमचे खूप खूप आभार मानतो. तर आज आम्ही आहेत घरी आणि आता नाश्ता केला, उपमा ते खातो आणि मग बघू पुढे काय करता येईल तसं आपण बोलू. मग बघा मी शूट करायला घेतला. शूट करायला चालू केला असा लगेच केक उचलून साईडला ठेवला. लगेच साईड ठेवला स्वतःला. मला पहिले एकदाच विचारलं, फक्त एकदाच, तू केक खाऊ इच्छितो का? केक खाऊ इच्छितो बाबा. एवढा संस्कृत बोलायला लागलं ते अचानक. किती मग 2 प्लेट तिने उपमा खाल्लाय. 2 प्लेट उपमा खाल्लाय. आणि मैदा पण नाही खायचा, पचत नाही आपल्याला म्हणून सांगितलंय ना. खायचं आहे मैदा, खायचं आहे. साईडला केक का ठेवला उचलून लगेच? मी नाही ठेवला. मी नाही ठेवला. स्वतःला खायचा होता म्हणून आणला. हो हो ना. खा आता, नको लाजू, खा. हा, आरामाचा दिवस आहे. आराम. हा बघा मी व्हिडिओ बंद केला लगेच उचलला. हा बघा लगेच उचलला. मग डॉक्टरने सांगितलंय गोड जास्त खायचं नाही, तरी पण खायचंच आहे. हो ना. डॉक्टरांपैकी मोठी डॉक्टर आहे ना. पल्ली हा पल हा बरोबर. संपून गेला केक तरी त्यातून असा नखाने असं काढत नाही, खात होते. मी बघतो साईडने तरी लक्ष नव्हता, टीव्ही बघत होते आणि लगेच मी बघितलं लगेच पलत गेली लगेच. माझ्यावर अटॅक झालेला आता माझ्यावर अटॅक झालेला उशीने. कसा तरी मी माझा जीव वाचवलाय या अटॅकमधून. बाईच्या डोक्यात काय ताड आली काय माहिती, डायरेक्ट माझ्या उडून पडली. हो ना. हे बघा ह्या उशीने माझ्यावर अटॅक केला, माझ्यावर. आता बोल. ही बघा उशी, बघा ही उशीचा हालवा काय करून टाकलाय. अचानक काय झालं काय माहिती, टीव्ही बघता बाई उठली डायरेक्ट, धावत डायरेक्ट माझ्यावर. हो ना. माझा हात मुस्कटला ते नाही का सांगत. चल आता काय पण सांगू नको व्हिडिओ मध्ये. चल. पूर्ण हात मुस्कटला माझा. हो काही पण लगेच. हो ना. तुटला बघू. उचलत नाही का? आधी एवढा उचला होता, आता एवढा उचलतो. हा, आधी किती उचलत? आता हो. तुम्हाला काय वाटतं हात मोडल? हे उशीची हालत बघा, बिचारी उशी बघा, लुली पांगली पडली बिचारी ती बघा. काहीच जीव राहिला नाही तिच्यात आणि सांगते माझा हात मोडला. जेवण करून पण झालेलं आहे, डायरेक्ट झाला आम्हाला. आणि ॲक्च्युली काय झालं, आमच्या साईडला म्हणजे कॉलनीमध्येच आहेत आमचेच, त्यांच्या आईचा मृत्यू झाला आहे. तर आम्ही तिथं गेलो थोडा वेळ. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो आणि भावपूर्ण श्रद्धांजली. आणि परत अजून गेलेलो नाही, पण आम्ही थोड्या वेळात आमचा तिकडे 14 एप्रिल आले, बाबासाहेबांची जयंती आहे. तर शॉपिंग करायची बाकी आहे. म्हणजे दीक्षाला साडी घ्यायची व्हाईट कलरची. तिच्याकडे आहे पण त्याचा खूप वेळा वापरून जाते, मला नवीन घेऊ आपण. आणि आज अचानक असं पण झालं, मग आम्ही विचार केलं पटकन जाऊ. नंतर मग मार्केटला, नंतर मग अंत्यविधीला जायला लागेल. तर मग जाऊन पहिले दीक्षाला पटकन आम्ही फक्त साडी घेऊन येतो,
बाकी काय नाही. तर नंतर मग टाइम भेटणार नाही ऍक्च्युली मला पण, कारण संडे आणि नंतर मग परत संडेच्या नंतर मग परत आणि तिला लगेच फॉल वेडिंग वगैरे किंवा ब्लाऊज पण टाकायला लागेल, तर बराच टाइम लागेल. त्यासाठी मग तिला आता व्हाईट कलर साडी घ्यायला आम्ही जातो मार्केटला. हो. दाखवू कारण असं आता कधी काय होईल सांगता येत नाही ना, असं आहे ना. मग आता आणि 14 एप्रिल पण आले जवळ, त्याच्यासाठी पण धावपळ तेच ना, करावी. परत मग सुट्टी यांना पण सुट्टी नाही सुट्टी नाही भेटणार. भेटणार. आणि आणि मग तोपर्यंत ब्लाऊज वगैरे शिवून व्हायला पाहिजे असं. हा. आज 6 तारीख 5 तारीख आली ना. 5 तारखेला लगेच तर भेटणार नाही. तेच ना. टायमावरती पण आपल्या कोण येणार नाही लगेच. त्याच्यापेक्षा आधी पटकन जाऊ आणि लगेच घेऊन नंतर मग मी जाईल. मग दीक्षा थांबेल घरी. चला मग आपण दाखवू मग काय. तर आता आम्ही पोहोचतोय शॉपमध्ये. पैठणी बॉर्डर होती ना व्हाईट मध्ये दुधी ते काट. दीक्षालाही व्हाईट कलरचे आवडले. हे उठला बाळा. सिल्वर कलरचा कॉपर ब्लाऊज असेल ना त्याच्यावर पण जास्त चांगली कोणती फायनल केली? ओके, तर गोल्डन बॉर्डरवाली केली दीक्षाने फायनल. आता जास्त टाइम नाही लावला ना. घ्या. आम्ही आधी रूप संगममध्ये गेलेलो, पण आम्ही नेहमी तिथे घेतो, पण तिथं नव्हती व्हाईट साडी. मग आम्ही आदर्शमध्ये गेलो. आज 332 मार्केट आहे. इकडे कपडा मार्केट, इकडे भांडी मार्केट आणि इकडे मच्छी मार्केट पासून भाजी मार्केट सगळं आहे इकडे. तर काही आता वाजले आहेत 10 आणि आम्हाला टाइम खूप झाला. कारण काय झालं की आम्ही मार्केटला गेलो ना, तर आमची ती धावपळ झाली, कारण मला प्रेतावर पण लगेच यायचं होतं. आणि पटापट आम्ही दीक्षाने पण जास्त 10 मिनिटं लावले असेल ना. लगेच 10 मिनिटात तिने साडी चॉईस केली आणि लगेच आम्ही निघालो आणि लगेच आलो आणि मी लगेच प्रेतावर गेलो. त्याच्यानंतर प्रेत गेला, मग मी घरी आलो आणि आंघोळ केली. पाणी पण जस्ट आलं, कारण पाण्याचा थोडा प्रॉब्लेम चालू आहे. होईल थोड्या दिवसात तो क्लिअर. तर मग पूर्ण परत दीक्षाने आवरावर करायला लागलं लगेच सगळी. जेवण म्हणून ठेवलेलं आहे, जेवण वेट करत होती पाण्याचेच, पाणी कधी आहे पाणी कधी येईल, आणि माझा पण वेट करत होती. तर मी आलो, मी आंघोळ केली आणि आता फ्रेश होऊन एकदम व्यवस्थित. आणि आता जेवायची वाट बघतो फक्त आम्ही. दीक्षा झालं का लगेच आम्ही जेवण घेऊ. तर असा होता घाई गडबडीचा आज, कारण नाही जमला आज जास्त व्यवस्थित ब्लॉग बनवला. नाही का, नाही जमला आज व्यवस्थित ब्लॉग बनवला. तरी पण जसा होईल तसा तुमच्या समोर आम्ही. हा, आणि साडीचं ऍक्च्युली काय आलं, साडी आम्ही आता नाही दाखवू शकलो, कारण ती येता येतो आम्ही फॉल बेडिंगला आणि ब्लाऊजला शिवायला दीक्षाने देऊन टाकली. त्यामुळे ते दाखवलं डायरेक्ट जेव्हा. आणि ही शॉपिंग आम्ही काय केली, कारण 14 एप्रिल येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती, त्यासाठी ही साडी घेतली. मला पण शर्ट किंवा मला कुर्ता घ्यायचा आहे, तर घेईन मी. अशी आम्ही शॉपिंग शॉर्ट मध्ये झालेली आहे. ही साडी जेव्हा 14 एप्रिलला दीक्षा वेअर करेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. हा, ओके. तर मग आता आम्ही जेवू आणि मग झोपू आणि उद्यापासून जॉबला. आणि उद्या नंतर एक आहे गोष्ट सांगू आम्ही, ती नंतर नाही झाली सक्सेसफुल तर आम्ही सांगू नंतर, असं आहे. तर चला मग आता हा व्हिडिओ आपण इथेच एंड करू. आम्ही जेवतो. तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि नवीन असेल तर आमच्या चॅनल सबस्क्राईब करा. तोपर्यंत भेटू आपण नेक्स्ट व्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.